एसीसीने काल आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलंय। आशियाई क्रिकेट परिषदेच्या आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेला 14 नोव्हेंबरपासून सुरुवात होते आणि या स्पर्धेचा अंतिम सामना 16 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल, तर सर्व सामने दोहा, कतार येथे होतील। सूर्यकुमार यादवच्या भारतीय क्रिकेट संघाने यावर्षी 28 सप्टेंबर रोजी आशियाई करंडकाच्या जेतेपदावर मोहर उमटवली आहे। या घटनेला आता एक महिनाभर झालाय, तरी भारताकडे विजेतेपदाचा करंडक पोहोचलेला नाहीये। यामुळे बीसीसीआय आक्रमक झाली असून या प्रकरणावर 4 नोव्हेंबर रोजी होणार असलेल्या आयसीसीच्या बैठकीत याबाबत विचारणा करण्यात येणार आहे। टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात 4 विकेट्सने पराभव पत्करला। शुक्रवारी मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाने 13.2 षटकात 6 विकेटच्या मोबदल्यात 126 धावांचं लक्ष्य पूर्ण केलंय। पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम हा माजी भारतीय कर्णधार रोहित शर्माला मागे टाकत टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनलाय। लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात बाबर आझमने 18 चेंडूत 11 धावा केल्यात। त्याला विक्रम मोडण्यासाठी फक्त 9 धावांची आवश्यकता होती आणि बाबरकडे आता 4234 धावा आहेत, तर रोहित शर्माकडे 4231 धावा आहेत। अफगाणिस्तानने झिम्बाब्वे विरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत शुक्रवारी 31 ऑक्टोबर रोजी हरारे येथे झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात 7 विकेट्सने विजय मिळवला। यजमान संघाला 125 धावात गुंडाळल्यानंतर अफगाणिस्तानने केवळ 18 षटकात लक्ष्य गाठलंय आणि अफगाणिस्तानने मालिकेत 2-0 अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे। महाराष्ट्र केसरी आणि आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सिकंदर शेख याला अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात पंजाब पोलिसांनी मोहालीत अटक केली आहे। प्राथमिक तपासानुसार सिकंदरचा या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचा आरोप असून राजस्थानमधील पपला गुर्जर टोळीशी त्याचे संबंध असल्याचे पोलीस तपासातून समोर आल्याची माहिती मिळते। तर सिकंदरच्या अटकेमुळे कुस्ती क्षेत्रासह महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे। PKL 2025 मध्ये दमदार कामगिरी करून अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या पुणेरी पलटण आणि दबंग दिल्ली KC यांच्यातला अंतिम सामना अटीतटीचा झालाय, पण दबंग दिल्लीच्या चढाईपटूंचे वर्चस्व पाहायला मिळाले आणि त्याचवेळी पुण्याच्या चढाईपटूंनी निराश केलंय। पुण्याने शेवटपर्यंत कडवी टक्कर दिली, परंतु दिल्लीने घरच्या मैदानावर 30-28 असा विजय मिळवून दुसरे PKL टायटल नावावर केलंय। 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत वेस्ट इंडिजने बांगलादेशचा 3-0 असा पराभव केलाय। शेवटच्या टी20 सामन्यात वेस्ट इंडिजचे बांगलादेशचा 5 विकेट्सने पराभव केलाय, तर या सामन्यात रोमारियो शेफर्डने हॅट्रिक घेतलीय, तर रोमारियो शेफर्डला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आलंय।